नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतान प्राप्तीविषयी अतिशय सुंदर आणि प्रभावशाली सेवा बघणार आहोत. बघा, खूप त्यांच्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला एकादशीची सेवा सांग. खरं तर यावरती बरेच वेळेला व्हिडिओ मी केलेले आहेत, पण ते सापडत नाही आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला आजचा व्हिडिओ त्यावरतीच बनवू. खरं तर एकादशीची सेवा जी आहे, आता संतान प्राप्तीविषयी बघा, आपण केंद्रात ज्यावेळी जातो त्यावेळी आपण आपले स्वतःचे प्रश्न घेऊन केंद्रात जात असतो. मग कोणी संतान प्राप्तीविषयी, कोणी विवाहाविषयी ज्याचे प्रश्न घेऊन केंद्रात जात असतात. पण ज्यावेळी आपण संतान प्राप्तीविषयी प्रश्न घेऊन केंद्रात जातो त्यावेळी आपला प्रश्न, आपला काय प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला कोणते दोष आहेत किंवा काय नेमकं तुमचं प्रश्न आहे याच्यावरती त्या सेवा अवलंबून असतात किंवा त्या सेवा दिलेल्या असतात. म्हणजे समजा जर तुम्हाला पितृदोष असेल तर पितृदोषामुळे जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर त्याच्यावरच्या सेवा दिल्या जातात. किंवा जर तुम्हाला काही शारीरिक प्रॉब्लेम असेल किंवा मेडिकल काय प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती तुम्हाला सेवा दिल्या जातात. किंवा त्याच्यावरती काही आयुर्वेदिक औषधं देखील केंद्रामध्ये म्हणजे दिले जातात. तर असं आहे. पण ही सेवा जी आहे ती अगदी कोणी, आता समजा प्रत्येकाच्याच गावामध्ये किंवा घराजवळ केंद्र असतंच असं नाही. त्याच्यामुळे सेवा त्यांनी कोणती सेवा करायची. तर बघा, खूप त्यांच्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला 4 वर्ष झालं बाळ नाही आहे, 5 वर्ष झालं बाळ नाही आहे किंवा मेडिकल प्रॉब्लेम काहीच नाही आहे तरी पण आम्हाला बाळ होत नाही आहे. लग्नाला बरेच वर्ष झाली, 4 झाली, 5 झाली, 6 झाली. आणि अशा कमेंट्स वाचल्या की खूप म्हणजे वाईट वाटतं, कारण आपण स्वतः त्यातून गेलेलो आहे. ते दुःख काय असतं ते माहीत आहे मला. त्याच्यामुळे म्हणजे ती वेळ कधीही कोणावरती येऊ नये. महाराजांच्याकडे मी एकच प्रार्थना रोज करत असते की या जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख मिळू दे. आणि आई होण्याचं सुख जे असतं ना ते खूप मोठं आहे, लक्षात घ्या. त्याची किंमत करताच येत नाही आणि ते खूप मोठं अनमोल सुख आहे, लक्षात घ्या. म्हणून संतान प्राप्तीविषयी आता मी मगाशी म्हटलं की केंद्रामध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी ज्याचे प्रश्न बघून सेवा दिल्या जातात. आता ही एकादशीची सेवा जी आहे ती आपल्या गुरुमाऊलींनी कोणीही करू शकतं असं सांगितलेलं आहे. तर कोणीही म्हणजे काय, म्हणजे आता बघा, समजा तुमच्या घराजवळ केंद्रच नाही आहे, मग तुम्ही काय करणार. तर बघा, कुठल्याही एकादशीपासून तुम्ही संतान प्राप्तीची ही सेवा करू शकता. तर काय आलं, केंद्र असो नसो तुम्ही विचारा, कुणालाही विचारा, न विचारा, पण ही सेवा तुम्ही एकादशीपासून अगदी संकल्पयुक्त 41 दिवस करा. मी ही स्वतः सेवा केलेली आहे. ज्यावेळी मी दिंडोरीला गेले होते गुरुमाऊलीच्याकडे त्यावेळी मला गुरुमाऊलींनी ज्या सेवा दिल्या होत्या, माझा प्रश्न बघून, माझं जे काही प्रॉब्लेम आहे ते बघून, त्या सेवांमध्ये ही सेवा देखील होते. आणि ज्या सेवा प्रत्येकाला दिल्या जातात ना त्यामध्ये ही सेवा असते. त्याच्यामुळे एक म्हणतो ना की कॉमन ही सेवा कोणीही करू शकतं. कळालं. तर कुठल्या एकादशीपासून करायचं, तर येणाऱ्या कुठल्याही एकादशीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. कळलं. आता येत्या 27 तारखेला एकादशी आहे, पुत्रदा एकादशी. आता पुत्रदा एकादशी कधी आहे मला माहीत नाही, पण आता येणारी 27 तारखेला एकादशी आहे. कुठल्याही एकादशीपासून चालू करा, असं काही नाही स्पेसिफिक म्हणजे पुत्रदा एकादशीपासूनच चालू करावं असं काही नाही. कोणत्याही एकादशीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. मी स्वतः ही सेवा केलेली आहे, अनुभव आलेला आहे, तुमच्यासोबत मी शेअर पण केलेला आहे. अनेक असंख्य स्वामी भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे, येतोच. तर बघा, काय करायचं, एकादशी आता 27 तारखेला एकादशी आहे. मग त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं, सगळा डिटेल व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रश्न उरणार नाही. बऱ्याच वेळेला खूप प्रश्न येतात की ताई असं केलं तर चालेल का, मग मध्येच पिरियड्स आले तर काय करायचे, मग एकट्याने सेवा केली तर चालेल का. म्हणजे तुमचे जे प्रश्न असतात ना त्याचे उत्तर त्या व्हिडिओमध्ये असतं, मी दिलेलं असतं. पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न पडत असतात. आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले 27ला एकादशी आहे, तर आदल्या दिवशी 26 तारखेला, आता समजा त्याच वेळी जर तुमचे पिरियड्स चालू असतील तर पुढच्या येणाऱ्या एकादशीपासून तुम्ही चालू केली सेवा तरी चालेल, काही हरकत नाही. कळलं. आता आदल्या दिवशी तुम्हाला आता संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे. संकल्पयुक्त सेवा 41 दिवस करून झाल्यानंतर तुम्ही रोज देखील ही सेवा करू शकता. जोपर्यंत गर्भधारणा राहत नाही तोपर्यंत ही सेवा करा. तुम्हाला अनुभव लवकरात लवकर येईल, यात काही शंका नाही.
महाराज तुमचे भोग कमी करतील. जे काही तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम आहे ते दूर होऊन तुम्हाला 1001% प्रेग्नेन्सी राहील, यात काही शंका नाही. इतकी प्रभावी सेवा आहे बाळकृष्ण ची ही सेवा आहे. तर आता आदल्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रात किंवा मठामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर जाताना एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं, एक नारळ खडीसाखर, अगरबत्ती, फुलं, या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या. महाराजांच्या समोर इथे म्हणजे अर्पण करायच्या त्या. आणि महाराजांना सांगायचं की महाराज उद्यापासून म्हणजे उद्याच्या एकादशीपासून 41 दिवसाची मी संतान प्राप्तीची सेवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि मला माझं इच्छित फळ लवकर मिळू दे. ज्या काही माझ्या गर्भधारणेमध्ये अडचणी येत आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर होऊ देत आणि मला बाळ होऊ दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आता हा संकल्प नव्हे, ही महाराजांना प्रार्थना आपण करतो, कळालं. त्याच्यानंतर यायचं घरी. दुसऱ्या दिवशी छानपैकी लवकर उठायचं, देवपूजा वगैरे करायची आणि सगळ्यात पहिले आपल्याला संकल्प करायचा. सगळ्यात पहिले देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा? 41 दिवसाची सेवा आहे, संकल्पयुक्तच तुम्हाला करायची आहे. आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रोज देखील तुम्ही ही सेवा करू शकता, काही हरकत नाही. असं नाही की फक्त 41 दिवसच करा, असं काही नाही. रोज देखील ही सेवा करू शकता, कळलं. सगळ्यात पहिले देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपली नित्यसेवा देखील करायची आहे. आता नित्यसेवा म्हणजे काय? सगळ्यात पहिला तुम्ही ही सेवा करू शकता, परत नित्यसेवा करू शकता. संकल्प करायचा. संकल्प करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, फूल, अक्षता, हळद, कुंकू, ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. आणि त्याच्यानंतर म्हणायचं की मी स्वामींचा सेवेकरी असून मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील मार्गदर्शनानुसार 41 दिवसाची संतान प्राप्तीची सेवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझं फळ मला लवकर मिळू दे. जी काही इच्छा आहे माझी ती लवकर पूर्ण होऊ दे, मला बाळ होऊ दे, जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर होऊन मला बाळ होऊ दे, असं बोलायचं, म्हणजे संकल्प करायचा असा. आणि ते संकल्पाचं जे पाणी आहे ते खाली डिशमध्ये सोडायचं आणि एका झाडाला घालू शकता ते पाणी. आता त्याच्यानंतर संकल्प करून झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे. तर स्वामी स्तवन एकदा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या सेवेला चालू करायचं, कारण कुठलीही सेवा करण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणावं. आता परवाच एका ताईंची कमेंट आली की स्वामी स्तवन रोज म्हटलं तर चालेल का? तर हो, रोज म्हणू शकता, काही हरकत नाही, रोज म्हणू शकता, ती पण एक सेवाच आहे. पण म्हणजे काही ना वेळ असतो नसतो, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रोजही स्वामी स्तवन म्हणू शकता, कळालं. हे झालं. आता त्याच्यानंतर स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक ताटला म्हणजे काय म्हणतात ते ताम्हण लागणार आहे. ताम्हण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपलं अभिषेक पात्र तुम्हाला लागणार आहे. अभिषेक पात्र असेल तर ह्या सेवेसाठी अतिशय उत्तम, कारण आपल्या सेवा देखील लवकर पूर्ण होतात आणि म्हणजे पटपट म्हणजे वेळ लागत नाही किंवा व्यवस्थित सेवा आपली पूर्ण होते. तर आता अभिषेक पात्र घ्यायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा बाळकृष्णाची मूर्तीची पूजा तुम्हाला करून घ्यायची, हळद कुंकू वगैरे धूप लावून. त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची. त्याच्यानंतर ती मूर्ती ताम्हणामध्ये ठेवायची. ताम्हणामध्ये मूर्ती ठेवल्यानंतर त्याच्यावरती अभिषेक पात्र ठेवायचं, कळालं. अभिषेक पात्र म्हणजे आणि अभिषेक आपल्याला चालू करायचा आहे. आता अभिषेक करत असताना कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि अभिषेक विना कुठल्या सेवा करायच्या आहेत ते तुम्हाला सांगते. अगदी अर्धा तास लागतो या सगळ्या सेवा करायला, पण इतकी प्रभावी सेवा आहे की तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणार. तर आता अभिषेक पात्र ठेवलं आणि अभिषेक चालू करायचा. आता स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर ताम्हण घेतलं, ताम्हणामध्ये मूर्ती ठेवायची बाळकृष्णाची, अभिषेक पात्र ठेवायचा, अभिषेक चालू करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, कळालं. 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त. त्याच्यानंतर 1 माळ संतान गोपाळ मंत्र, कळालं. आणि त्याच्यानंतर गोविंद दामोदर स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, कळालं. ह्या 4 ज्या सेवा आहेत त्या आपल्याला अभिषेक चालू असताना अभिषेक करून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. परत एकदा सांगते, 16 वेळा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. त्याच्यानंतर 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. 1 माळ तुम्हाला संतान गोपाळ मंत्र म्हणायचं आहे आणि 1 माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे आणि गोविंद दामोदर स्तोत्र. ह्या ज्या काही
5 सेवा आहेत त्या आपल्याला अभिषेक चालू असताना लक्षात ठेवा. ह्या सेवा म्हणत असताना किंवा चालू असताना तुम्हाला अभिषेक हा चालूच पाहिजे, कुठेही थांबला नाही पाहिजे. लक्षात घ्या, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती हा अभिषेक चालूच पाहिजे. म्हणून म्हणते की अभिषेक पात्र जर असेल तर अतिशय उत्तम. कारण सेवा अभिषेक पात्र जर नसेल तर तुम्हाला चमच्याने अभिषेक करावा लागणार. मग म्हणजे इकडे वाचन पण आणि तिकडे अभिषेक पण असं जमलिंग होतं. मग कुठेतरी आपलं लक्ष विचलित होतं. त्याच्यामुळे अभिषेक पात्र जर असेल तर तो अभिषेक देखील चालू राहतो आणि इकडे आपल्या सेवा देखील व्यवस्थित वाचन होतात. म्हणजे म्हणून अभिषेक पात्र असावा. तर आता कळालं अभिषेक चालू असताना कुठल्या कुठल्या सेवा करायच्या. 16 वेळा पुरुष सुक्त, 1 वेळा श्री सुक्त, 1 माळ संतान गोपाळ मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 वेळा तुम्हाला गोविंद दामोदर स्तोत्र. ह्या 5 सेवा अभिषेक चालू असताना करायच्या. आणि त्याच्यानंतर अभिषेक पात्र म्हणजे अभिषेक पात्र काढायचं. मूर्ती बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती त्यांच्या जागी ठेवून द्यायची. धूपदीप अगरबत्ती ओवाळून परत त्यांना जे काही हळद कुंकू वगैरे लावायचं, अर्पण करायचं आणि त्यांच्या जागी मूर्ती ठेवून द्यायची. आणि आता कुठल्या सेवा करायच्या? आता फक्त तुम्हाला 2च सेवा करायच्या आहेत ज्या विना अभिषेकच्या करायच्या आहेत. त्यातलं पहिली म्हणजे एक व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं एकदा आणि त्याच्यानंतर पुत्रप्राप्तीदायक षष्ठी स्तोत्र. ह्या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. कळलं? आता ह्या सगळ्या सेवा करायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो. पण नक्की ही सेवा एकादशीपासून चालू करा. असंख्य ताईंना या सेवेचा अनुभव आलेला आहे. मी स्वतः त्यापैकी एक आहे. म्हणून तुम्हाला तळमळीने सांगते की जर तुम्हाला खरंच संतानप्राप्ती हवी असेल, बाळ व्हावं असं वाटत असेल आणि खूप इच्छा असूनही केंद्र नसेल किंवा सेवा करायची आहे पण काय करू कळत नसेल तर ही सेवा तुम्ही एकादशीपासून चालू करा. जर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला तर ही महाराजांचीच इच्छा समजा आणि एकादशीपासून सेवेला चालू करा. आता ही सेवा झाली, कसं करायचं, कशी कोणकोणत्या सेवा करायच्या, ही सगळी सेवा झाल्यानंतर अभिषेकचं जे तीर्थ आहे ते काय करायचं मी नंतर सांगते. पण सगळ्यात पहिला आता ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला रोजची नित्यसेवा करायची आहे. रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी किंवा 1 माळ तरी कमीत कमी तुम्हाला करायची आहे. म्हणजे ही रोजची नित्यसेवा तुम्हाला करायची आहे. नित्यसेवा चुकवायची नाही. कळालं? आता हे झाल्यानंतर 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची. आता याला नियम अटी कुठले कुठले पाळायचे. नियम सगळ्यात पहिले मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा. 41 दिवस तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. तुम्ही घरात ताई आम्ही घरात आणू दे का किंवा घरात खातात वगैरे तर ठीक आहे, घरात आणा म्हणजे काय, जर कोणी ऐकतच नसेल तर ठीक आहे, दुसऱ्याचा तळतळाट घेऊन आपली सेवा कधी फलित होणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं ते आणू देत, खाऊ देत, करू देत, काहीही करू देत, पण तुम्ही 41 दिवस अजिबात मांसाहार करायचा नाही किंवा कडकडीत वर्ज्य करायचा, परान्न वर्ज्य करायचा. जर तुम्हाला तुमच्या सेवेचा खरंच अनुभव यावा असं वाटत असेल तर नक्की परान्न 41 दिवस वर्ज्य करा. कोणी काहीही खायला देऊ, अजिबात काहीही खायचं नाही. दुसऱ्याच्या पैशाचं तर अजिबात खायचं नाही. दुसऱ्याच्या घरातलं काही खायचं म्हणजे टाळा. आणि स्वतःचे पैसे देऊन तुम्ही कुठेही खाऊ शकता. हॉटेलमध्ये, बेकरी प्रॉडक्ट काहीही तुम्ही स्वतःचे पैसे देऊन खाऊ शकता. मेसमध्ये काहीही खाऊ शकता. पण दुसऱ्याच्या पैशाने किंवा दुसऱ्याच्या घरचं परान्न म्हणजे टाळा शक्यतो. कळालं? आता त्याच्यानंतर ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. फक्त मांसाहार कडकडीत वर्ज्य करा. ह्या 41 दिवसामध्ये जर पिरियड्स आले तर तेवढेच 5-6 दिवस स्किप करा आणि परत कंटिन्यू सेवा तुम्ही चालू करू शकता. कळालं? एखाद दिवस शक्यतो खंड पडू नये असं प्रयत्न करा. कुठे दुसरीकडे गावाला वगैरे जाणार असाल तर शक्यतो सकाळी लवकर उठा आणि सेवा करा आणि मग जा. आता सगळ्यात पहिल्या दिवशी हे इथनं पुढं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बघा. पहिल्या दिवशी शक्यतो जोडीने तुम्हाला ही सेवा करावी लागेल. जोडीने म्हणजे काय तर बघा, आता बऱ्याच वेळेला ताईंच्या कमेंट्स येतील की ताई आमचे हे मिस्टर इथे नसतात. बघा, काहींचे तर तयार पण होत नाहीत सेवा करायला. बघा, बाळ तुम्हाला एकट्यालाच नको आहे, त्यांनाही हवं आहे. जर त्यांना मनापासून वाटत असेल तर ते नक्की तयार होतील. त्यांनाही बाबा व्हायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कन्व्हिन्स करा. 1 दिवस माझ्यासाठी तुम्ही सेवा करा किंवा बसा माझ्यासोबत सेवेला असं म्हणा. जर ऐकले तर ठीक, नसेल तर तुम्ही एकट्याने सेवा केली तरी चालेल. पण माझी अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जोडीने सेवा करा फक्त पहिल्या दिवशी. पुढचे 40 दिवस तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल, काही हरकत नाही. पण पहिल्या दिवशी 99.99% प्रयत्न तरी करा की तुम्ही जोडीने सेवा करावी. कळालं? म्हणजे आणि हे जे काही सगळं आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे दोघांना. कळालं? आणि दोघांनी आता म्हणजे माझं असं झालं होतं की माझे मिस्टर इथे नव्हते, त्याच्यामुळे मी एकटीने सेवा चालू केली होती. ते पुण्याला होते, त्याच्यामुळे मी एकटीनेच सेवा चालू केली होती. पण तुमचे मिस्टर जर इथे असतील, तुमच्याजवळ असतील
कुठे लांब नसतील, आउट ऑफ स्टेशन कुठेही नसतील आणि त्यांना शक्य असेल तर नक्की जोडीने ही सेवा पहिल्या दिवशी चालू करा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल, काही हरकत नाही. कळलं? आता जे तीर्थ आहे ते काय करायचं, ते दोघांनीही ग्रहण करायचं आहे. एकटीने स्वतः म्हणजे ग्रहण करायचं नाही, ते तीर्थ जे आहे ते दोघांनी नवरा बायकोनी ग्रहण करायचं. इतर कुणालाही ते तीर्थ द्यायचं नाही, कारण ते तुम्ही संतान प्राप्तीसाठी सेवा केलेली आहे त्याच्यावर आणि ते तीर्थ जे आहे ते फक्त तुम्ही दोघांनीच घ्यायचं, इतर कुणालाही द्यायचं नाही. कळालं? तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. अजून काही तुमचे प्रश्न असेल तर नक्की मला विचारा. शक्यतो काही मी म्हणजे सांगायचं ठेवलेलंच नाही आहे. सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे, सगळे नियम सांगितलेले आहेत, अटी सांगितलेले आहेत. संकल्प, सेवा कधी करायची, शक्यतो सकाळची सेवा करा आणि सेवेचं टायमिंग फक्त एक असू द्या. नाहीतर आज दुपारी केले, उद्या संध्याकाळी केले, परवा सकाळी लवकरच केले, असं करू नका. शक्यतो सेवेचं टायमिंग जे आहे ते एकच ठेवा, एकच ठेवा, बदलू नका. कळालं? त्याच्यामुळे आणि जे तीर्थ आहे तर आता सकाळी जर तुम्ही सेवा केली आणि मिस्टर जर जॉबवर गेले त्यावेळी आणि मग संध्याकाळी येणार असतील तर तुम्ही ते ठेवू शकता एखाद्या ग्लासमध्ये वगैरे झाकून, आल्यावरती ते त्यांना द्या. कळालं? आणि थोडं तुम्ही आणि थोडं त्यांनी असं दोघांनी मिळून ते ग्रहण करायचं आहे. आणि जर मिस्टर इथेच नसतीलच, तुम्ही एकट्याच असाल इकडे किंवा मिस्टर जॉबसाठी वगैरे बाहेर असतील तर तुम्ही ते एकटीने तीर्थग्रहण केलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि असतील तर दोघांनी ग्रहण करायचं. कळालं? माझं असं झालं होतं की मी केंद्रातच म्हणजे विचारलं होतं की माझे मिस्टर इथे नाही आहेत, म्हणजे नसतात, मग मी काय करायचं हे तीर्थ, तर ते एकटीने ग्रहण करा असं सांगितलं होतं. तेच मी तुम्हालाही सांगते. मिस्टर इथे असतील तर तुम्ही दोघांनी घ्या. मी काय करायचे, ज्यावेळी मिस्टर इकडे येतील गावी त्यावेळी मी त्यांना ते द्यायचे, नसतील त्यावेळी मी ते एकटीने घ्यायचे. तर अशा प्रकारे ही सेवा करा. 100% नव्हे, 101% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. महाराजांच्या समोर बसून सांगते, तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार. पण सेवेत सातत्य ठेवा, महाराजांच्यावरती विश्वास ठेवा. महाराज कधीच कुणाची सेवा वाया जाऊ देत नाहीत. मनापासून केलेली सेवा नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते आणि महाराज आपल्याला त्याचं फळ देतातच देतात. त्याच्यामुळे नक्की सेवा करा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. मी माझ्या अनुभवावरून सांगते. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.